अचानक लागलेल्या आगीने आमचे पूर्ण गाव भयभीत झाले होते. शासन तात्काळ गावात पोहोचले. मदतकार्य वेगात सुरू झाले. झालेल्या घटनेच्या भीतीतून आता आम्ही गावकरी पुन्हा विश्वासाने उभे झाले आहोत. घटनेच्या दुसऱ्या दिवशीच जनावरांना चाराही दाखल झाला. पशुवैद्यकीय विभागाची टीम पोहोचली. सकाळपासून पंचनामे सुरू झाले. किराणा साहित्य व जीवनावश्यक साहित्य गावात पोहोचले. शासनासमवेत लोकसहभागाचा प्रत्यय आला. शेजारची मल्हारपूर, खोळडुडा या गावांनी कुटार आणि कडबा पाठवून दिला. शासन तात्काळ मदत करू शकते याचा प्रत्यय आम्ही धामणगाव वासियांनी घेतल्याचे सरपंच वैशाली चौधरी यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज धामणगाव येथे मदत कार्याची पूर्ण पाहणी करून येथील हनुमान मंदिरात घेतलेल्या आढावा बैठकीत सारे गाव सहभागी झाले होते. या बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण, सरपंच वैशालीताई चौधरी, माजी सरपंच योगेश डफरे व इतर अधिकारी उपस्थित होते. शासनातर्फे विविध विभागाच्या वतीने आत्तापर्यंत नुकसानग्रस्त गावकऱ्यांपर्यंत पोहोचविलेल्या मदतीची माहिती देऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी खातरजमा करून घेतली. आजवर दिलेल्या मदतीसह पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण माहिती घेतली असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीद्वारे वेगळी मदत देत असल्याचे त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. या बैठकीत गावकऱ्यांच्या विविध अडचणी ऐकून घेत त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. शासनाने तत्पर मदत पोहोचविल्याने आता ज्यांची घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली त्यांनी घराचे काम सुरू केले आहे. उषा तायवाडे, शरद राऊत व इतर बाधितांनी आज आपल्या घराचा पाया खोदून प्रारंभ केला. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सतत संपर्क ठेवून प्रशासनासोबत गावाला जोडून ठेवल्याबद्दल सरपंच वैशाली चौधरी यांनी समाधान व्यक्त केले. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या बी-बियाणे व खत निविष्ठांची कमतरता पडू नये याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उमरेड येथे आढावा बैठकीत दिले. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी उपविभागीय अधिकारी, तालुका दंडाधिकारी, कृषी अधिकारी यांनी दक्षता घेऊन वेळोवेळी खत विक्रेता आस्थापनांना भेटी देऊन पाहणी करण्याचे त्यांनी सांगितले. भिवापूर तालुक्यातील मौजा रान मांगली येथे कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी लक्ष्मण दडमल यांच्या शेतावर त्यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी शेतात केलेल्या विविध सेंद्रिय शेतीच्या प्रयोगाची माहिती घेऊन विक्री व्यवस्थापन याबाबत चर्चा केली. कैमरामैन सचिन सह सन्नी भोंगाड़े, शंखनाद न्यूज, नागपुर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। हेच आपल्या स्वप्नातलं घर आहे। पण कसं होईल? तुमच्या सोन्याने। सोन्याने? हो, सोना काय करू शकत नाही। भारतातील सर्वात मोठ्या गोल्ड लोन NBFC मुथूट फायनान्स कडून गोल्ड लोन घ्या आणि बस गृहप्रवेशाची तयारी करा। नमस्कार करते। बघितलं, सोना काय करू शकत नाही। कॉल करा 1-800-313-1212।